संत श्रेष्ठ नाथ बाबा आणि आपल्या ह्या अलौकिक अशा अभंगामधून जीवनामध्ये आलेल्या एका अलौकिक लहरीचं वर्णन करतात. नको ती लहर नको त्या वेळेस बरेच वेळा येते, पण जीवनात अशी लहर भेटावी जी पांडुरंगाकडे नेते. टाळ्या वाजून काय नीट लक्षात घ्या, सर्व सुखाची लहरी हे विश्व प्रिय प्रतीतीचं अंगण आहे, पण त्या अंगणामध्ये कुठेतरी सुखाची लहर लागते. अहो, अंगणामध्ये बसायचा आनंद तेव्हाच येतो जेव्हा सुंदर वारा येतो तेव्हा. काय तसं हे विश्व आहे, त्या विश्वरूपाने प्रभू नटला आहे, पण माऊली रूपी सुखाचा वारा जेव्हा येतो तेव्हा जीवनाचा आनंद वेगळा येतो. काय नीट लक्षात घ्या, सर्व सुखाची लहरी. काय ज्यांच्या ज्यांच्याकडे ही लहरी पोचली ती आज आपण इकडे सगळे जमा झालो आहोत. काय ते सगळे आपण इकडे जमा झालोय. नीट लक्षात घ्या, काय त्या लहरीमध्ये काय एक छोटासा कचरा होता जो महाराजांनी मुंबईवरनं बोलवून आणला. काय पण हा कचरा का असे ना माऊलीच्या पायावर पडलाय, त्याचं सुद्धा कल्याण होईल. काय नीट लक्षात घ्या, काय आपलं भाग्य आहे आज, काय सुंदर योग आहे. सुवर्ण योग म्हणावा हा सुद्धा कमी आहे. आज उद्या कळस बसणारे हे सगळ्यांना ज्ञातच आहे, पण माऊलीचं ऐश्वर्य हा कळस बसण्याच्या आधी विश्वभर आधीच पसरलेलं आहे. काय आधीच पसरलंय. ज्यांना कोणाला माहिती नाही माऊली कोण आहे त्यांनी बघत बघत यावं, अरे सोन्याचा कळस हे बघू तरी बघू तरी, पण इकडे आल्यावर कळावं सोन्याच्या कळसापेक्षा सोन्यासारखी आमची माऊली आहे. हा नीट लक्षात घ्या. काय सोन्यासारखी माऊली आहे. काय जिनी हे बघा, सोन्यासारखी माणसं कशी असतात माहितीये, जी स्वतः सोन्यासारखी नाही दुसऱ्याला सुद्धा करतात ती सोन्यासारखी. नीट लक्षात घ्या, आपण सारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ त्या लागे, लोह परिसाची नसा हे उपमा सद्गुरु महिमा आगाधाची. काय नीट लक्षात, आपण सारखे. काय आज विशेष आठवण माऊलींच्या समोर उभ्या आहे, त्याचा आनंद विशेष आहेच. तर आज एकच वाटतं की ज्यांच्यामुळे मी इकडे उभा आहे त्यांना माझ्यापेक्षा जास्ती आनंद आहे. ज्यांच्या मी एकादशीला म्हटलेलं माझे नुसते आजोबा नाहीत, ज्यांच्यामुळे मी आज उभा आहे असे ते होते. काय ज्यांच्यामुळे मी उभा आहे. आणि आज मला आठवण येते विशेष, गोकुळाष्टमीच्या दिवशी संध्याकाळचं काय 7:30 ते 8:30 काय महाराजांचं कीर्तन असायचं. आम्ही असे बाजूला महाराज तुमच्यासारखे उभे असायचो गायला. काय पण तुम्हाला खरं सांगू महाराज, मला आठवणीत हा मंडप छोटा, आत्ता छोटा वाटतोय, पण महाराज जेव्हा करत होते ना तेव्हा असा मोठा वाटायचा. काय मला आता जाणवतंय की हा मंडप छोटा किंवा मोठा नाही, त्यांच्या प्रेमाने हे भरून जायचं. माऊलीच्या प्रेमाने हा मंडप एवढा भरायचा, आपण असं म्हणू त्या काळापुरता तो फुगायचा. काय नीट लक्षात घ्या, ही भगवत भक्ताची ताकद आहे. काय फुगा असाच पडलेला असतो, पण हवा भरल्यावर टवटवीत होतो. काय तसं प्रभूने आपल्यामध्ये ताकद आहे, पण प्रेमाची हवा भरली की आपण सुद्धा टवटवीत होतो. काय नीट लक्षात घ्या, प्रभूने जीवन दिलं पण प्रेमाचं पोषण माऊलीने दिलं.
काय जीवन मिळणं नुसतं महत्वाचं नाही, त्याचा परिपोष होणं महत्वाचं आहे. आणि परिपोष करणारी आमची माऊली एवढी सुंदर आहे, काय एवढी गोड आहे. नुसतं बघत राहावं. ते पांडुरंगाला म्हणतात पाहती आटतस्त लागे, आम्ही माऊलीलाच बघून म्हणतो पाहती आटतस्त लागे, फिरोची मागे विसरती. काय माऊलीला नुसतं बघत राहावं. काय मला 13व्या अध्यायातल्या त्यांनीच माऊलीचं वर्णन कसं करावं, माऊलीच्या शब्दातच करावं. स्वये स्वशनेच ते सुकुमार, मुख मोहाचे माहेर. स्वये स्वशनेच ते सुकुमार, मुख मोहाचे माहेर. माधुर्या, हे बघा, हे त्यांचा चेहरा असा सुंदर आहे, एवढा गोड आहे. काय बघा, मूर्ती अशी बसली आहे शांत, काय योग निद्रा आहे ती. काय असे बसलेत आणि श्वास शांत चालू आहे. स्वये स्वसनेची ते सुकुमार. काय स्वसने मुख मोहाचे माहेर. अरे बापरे, काय माऊली म्हटलं तुमचं वर्णन तुमच्याच शब्दांनी करावं. काय माधुर्याचे अंकुर दशन जैसे, किती गोड. काय माधुर्याचे, काय दाताचं वर्णन कसं करावं. आपण 32 म्हणून मोकळे होतो आणि दाखवून मोकळे होतो. माधुर्याचे अंकुर दशन, क्या बात आहे. काय म्हणून काय त्यांच्याकडे नुसतं बघत राहावं. माऊलीची नजर आपल्यावर पडते. काय पुढा स्नेह पाजरे, माघा चालती अक्षरे, शब्द पाठी अवतरे कृपा दे. काय पुढा स्नेह पाजरे. काय जणू काय आता वातावरण असं आहे, माऊली माझ्याकडे मला वाटते अशी बघते जसं एका लहान मुलाची आई वाट बघते ना. काय लहान मुलाची आई वाट बघते ना, तशी माऊली आता माझी बघते असं मला वाटतं. त्याशिवाय इकडे आलो नाही हो. तुम्ही म्हणाल की माऊली आहेत असं कसं म्हणता. अहो माऊली आहे तुम्ही म्हणा, पण आमची आई आहे. आई आहे. आईने बोलवल्याशिवाय लेकरू येत नाही. नीट लक्षात घ्या. त्यांची माझी आठवण म्हणजे बोलवणं आहे त्यांचं मला. काय माझं बोलवणं आहे. काय ते बघत बसलेत आणि त्यांच्या नजरेतनं आम्ही पीत बसलोय. पुढा स्नेह पाजरे. ती आई त्या बाळाकडे बघते, पण बघते तेव्हा गंमत अशी असते, तिचे हात पोजायच्या आधी तिचं प्रेम पोचलेलं असतं. का कसे शब्द लिहित. पुढा हात नाही पाजरत. काय हात नाही पाजरत, पाजरू शकत नाही किती प्रयत्न केला तरी. पण प्रेमाचे सूक्ष्म हात असे आहेत, तो कितीही लांब असला तरी पोचलेले असतात. काय कितीही लांब असला तरी पोचले. पुढा माघा चालती अक्षरे. आधी प्रेम पोचतं, मग बोलते ये 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 ये. आणि ते बाळ पळत पळत येत आणि असं बिलखत. बस काय हा बघा, ओवी एवढी सुंदर लिहिली आहे. पुढा स्नेह. मला वाटतं माऊलीनी त्या वेळामध्ये फोटो काढतात ना, आणि फोटो काढल्यावर काय गंमत काय होतं, आपल्याला एक सेकंदाचं आयुष्य थांबलेलं दिसतं. त्यावेळेस कॅमेरा नव्हते. काय त्यावेळेस कॅमेरा नव्हते, पण माऊलीनी जणू काय फोटोच काढला हो एका ओवीतनं. नीट गंमत बघा. तो क्षण असा थांबलेल्यासारखा झाला. पुढा माऊलींना हात नुसते उघडे दिसले नाही, ते प्रेम पाझरताना दिसलं. एका फोटोमध्ये आई आणि मुलगा दिसणं हे तुमची आमची नजर, आणि प्रेम पाझरताना दिसणं हे माऊलीची नजर. पुढा स्नेह पाजरे, माघा चालती अक्षरे. अक्षर नंतर येतात हो, आणि अक्षरांचं काय कौतुक आहे. जिकडे प्रेम पोचलं. काय हे बघा, माऊलींची ओवी किती जणांना पाठ आहे मला नाही माहिती. पाठ नसेल जरी तरी माऊलीकडे पाठ नाहीये. काय माऊलीकडे पाठ नाहीये. अहो उलट कळली नाही जरी. हे बघा, लोक कळल्यावर येणं सोपी गोष्ट आहे.
पण माऊली ओवी कळली नाही, पण माऊलीचं प्रेम कळलं म्हणून लोक अजूनही येत आहेत. अजूनही येत आहेत. नीट लक्षात घ्या. काय पुढा स्नेह पाजरे, माघा चालती अक्षरे. म्हणून ज्ञानेश्वरी उघडल्यावर पहिलं माऊलीचं प्रेम जाणवावं, मग अर्थ कळून घ्यायची गरज नाही. भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी, भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी. 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 कृपा करी हरी तयावरी, कृपा करी हरी तयावरी, कृपा करी हरी तयावरी, कृपा करी हरी तयावरी. समुखे आपण सांगे सो श्री विष्णू, सुसमुखे आपण सांगे तो श्री विष्णू. स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू, स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू. भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. काय केलं? काय नाही, भाव धरला की काम झालं. काय माऊलीचे शब्द सगळं करून घेतात. काय नीट लक्षात घ्या मी काय म्हणतो. माऊलीचे शब्द असे आहेत ते तुमच्याकडनं परमार्थ तुम्हाला कळो न कळो करून घेतील. लोकांना वाटतं परमार्थ कळल्यावर जमेल, पण कळल्यावर जमत नसतो, कृपा झाल्यावर जमतो. स्वमुखे आपण म्हणून शब्दच असे आहेत. काय त्यांचेच शब्द पुन्हा साच आणि मवाळ, मिथिले आणि रसाळ. शब्द जैसे कल्होळ अमृताचे, साच आणि मवाळ गोड. अहो फार अवघड कॉम्बिनेशन आहे महाराज. काय खरं बोलणं आणि गोड वाटणं सोपं नाही. जगाला माहितीये कटू सत्य आहे. काय जगाला माहितीये सत्य कटू आहे, पण माऊलीचाच शब्द हे खरं करू शकतो. साच आणि मवाळ. काय साच आणि मवाळ, मिथिले आणि रसाळ. काय काय कॉम्बिनेशन आहे मजेदार. काय हे आईच करू शकते. बापाचे शब्द खरे असतात पण कडू वाटतात. आईचाच शब्द खराही असतो आणि गोडही असतो. ही आईचीच ताकद आहे. आईच हे करू शकते. अहो लहानपणापासून सवय असते कुस्करून घालायची. काय तिला माहितीये आपले बाबड्याचे दात आत्ताच येत आहेत. त्याला माहितीये, तिला माहितीये ह्याला चावायला जमणार नाही पण गिळायला जमेल. काय जे पचेल ते दिलं. साच. संतांचे शब्द असे आहेत. ह्याच्यामधनं असं वाटतं महाराज की शब्द असे असावे, खरं तर सांगावं पण आधार तर वाटावा. तो गोड. मला नेहमी वाटायचं ही ओवी वाचल्यावर ह्याचा अर्थ काय महाराज. कधी खरं सांगितलं की कडूच वाटतं, कठीण वाटतं, पचत नाही. मग गोड कसं काय. तेच म्हणाले अरे चिन्मया कसं कळत नाही. ज्या शब्दाने आधार वाटतो तो खरा असो नाही तो खोटवा असतो, तोच बरा वाटतो.
खोटं बोलून आधार देणारे भरपूर आहेत. खरं बोलून आधार देणारे माऊलीच आहेत. आई सुद्धा कधी कधी खोटं बोलून आधार देते, पण माऊलीच खरं बोलून देतात आधार. काय ती मडकी घडवताना बघितलीत का? काय त्याची मजा असते. काय ते आधी काय ती माती घ्यायची, काय त्या चाकावर टाकायची. बरोबर, काय चाकावर टाकायची आणि मग त्याला हळूहळू काय पण आकार दिला म्हणजे झालं का हो? नाही. तसं हे आकार दिलेली आहेत, पण अजून लहान आहेत. दृष्टी व्यापक झाली पाहिजे. काय म्हणून देव डोळे देतो, संत दृष्टी देतात. काय हे आमच्या महाराजांचं, आमच्या सद्गुरूचं वाक्य. देव डोळे देतो, संत दृष्टी देतात. काय जेव्हापर्यंत डोळे असतात तोपर्यंत एवढंच दिसतं. काय एवढंच दिसतं, पण जेव्हा डोळे व्यापक होतात, जग असकी वस्तू प्रभा. प्रकाश तो प्रकाश की या लागी नवजे घेई चुकी, म्हणून जग असकी वस्तू प्रभा. काय व्यापक झाली दृष्टी. काय आणि ती व्यापक होण्याकरता नीट बघा त्याच्याकडे काय करतात. मग ते असं काय न घडलेलं मडकं हातात घ्यायचं काय आणि ठोकायचं. अरे काय बोलतात. असं नुसतं ठोकलं तर फुटून जाईल. काय आतून आधार द्यायचा आणि वरनं मारायचं. लक्षात आलं का? साच आणि मवाळ. काय साच आणि मवाळ, आतून आधार. सगळीकडनं देत गेलं की ते एवढं मडकं एवढं होतं. लक्षात आलं का? काय लक्षात आलं का? साच आणि मवाळ, मिथिले आणि रसाळ, शब्द जैसे कल्होळ अमृताचे. काय ना तरी मार्दवे पाये, भूमीवरी न्यासीत जाये, भेटती तेच होय जीवासुख. ना तरी मार्दवे पाये, भूमीवरी न्यासीत जाय, लागती ते तो होय जीवासुख. काय कसा नाजूकपणा आहे बघा. काय इकडे संतांचं पाय, संतांचे चरण जेव्हा भूमीवर लागतात तेव्हा काय होतं हे महाराज वर्णन करतायत. ना तरी शब्द किती गोड. मार्दवे, मार्दवे नाजूक. काय बदकन ठेवायची गरज नाही. बदकन ठेवायची. मार्दवे, भूमीवरी न्यासीत म्हणजे जवळ आलं, जवळ आलं आणि जोरात नाही, लागती. ठेवता क्षणी नाही, लागता क्षणी. उदाहरण सांगायचं म्हटलं तर ज्या क्षणी कृष्ण भगवंताचा अंगठा यमुने नदीला लागला, काय झालं? यमुना माय दुभंगली वाट सोडून दिली. नीट लक्षात घ्या काय झालं. हा बघा ह्याच्यामधनं काय असं सांगतात कृष्ण भगवंताचं की तो अंगठा नुसता अंगठा नव्हता, तो मूळ ब्रह्माचा संकल्परूपी अंगठा होता की जो भूमी म्हणजे विश्वाला जेव्हा स्पर्श झाला त्याचा, त्या क्षणी जीव आणि शिव हे दोन भाग पडले. काय जीव आणि शिव म्हणून भेद निर्माण झाला. काय एक जीव, एक जीव आणि एक शिव. आता माऊलीचा, आता एक लक्षात घ्या, जेव्हा देवाचा स्पर्श जीवाला झाला तेव्हा दोन भाग पडले, जीव आणि शिव. बरोबर आहे. मग माऊलीचा स्पर्श झाल्यावर काय घडलं? माऊलीचा स्पर्श घडल्यावर उलट घडलं. देवाचा घडल्यावर भेद झाला आणि माऊलीचा स्पर्श झाल्या झाल्या भेदामधलं ऐक्य दिसलं. विठ्ठल 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 विठ्ठल. जे जे देखो जाय दिठी
तेव्हा तव आत्मत्वाची उठी, बाप गुरुवाक्याची कसवटी, दृश्याचे पोटी परब्रह्म नांदे. काय स्पर्श आहे हो, काय काय स्पर्श आहे. काय अजून एक ओवी माऊलीचीच आठवली. हा दंश जवनवे हाता, तयाचे साचुका अर्पण पार्था, न संपडेगा सर्वथा जेवी तुशी कणू. का हा दंश, काय महाराज किती बारकाव्याने गोष्टी बघत होते हो. हा दंश, हा आता संपलं ते सगळं, पण पूर्वीच्या काळी वाळलेलं गवत, काय मग ते अंगणात असायचं, मग त्याच्यावर जाऊन बसायचं, निवांत ऊन खायचं, काय आणि त्याच्यावरच बायका काय काय वेळेस काय शिवत बसायच्या, काय आणि शिवत बसता बसता काय ज्यांनी शिवायचं ते खाली पडायचं. मुद्दामून बोलतोय तसं, ज्यांनी शिवायचं ते खाली पडायचं. आता शोधायचं कसं, शोधायचं कसं, मग त्याच्यामध्ये चाच पडायचं, कारण डोळ्यांनी तर दिसत नाही, डोळ्यांनी तर दिसत. मग चाच पडत जेव्हा त्याचा दंश व्हायचा, दंश झालं, सापडलं. लक्षात आलं का काय सांगतोय. काय कसं एका पिनेचा स्पर्श झाल्या पिन मिळते, काय तसं माऊलीचा स्पर्श झाल्या ईश्वरी सत्तेची ओळख होते. विठ्ठल 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 विठ्ठल. तुम्ही म्हणाल महाराज माऊली तर भेटले नाही, स्पर्श कसा होणार. ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करी तू सर्वज्ञ, ज्ञान विहीन ब्रह्म प्राप्तीची संज्ञा. ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, वासुदेव होतो अखंड वदनीव देतो. झाला दंश, झाला स्पर्श. काय ज्या क्षणी तुम्ही मुखाने ज्ञानेश्वर म्हटलं, माऊली भेटले, काय तुम्ही ओळखो न ओळखो, कळो न कळो, माऊली मुखाला येणं सुद्धा भाग्य आहे. नीट लक्षात घ्या. नुसतं माऊली हा शब्द, तुम्ही वारकरी असा नाही तर नसा, पण माऊली हा शब्द कानावर जरी पडला, तुम्हाला कळलं जरी नाही तरी तुम्ही भाग्यवान आहात. ज्ञानदेव चतुरा, काय पुढे ताकद काय मिळते त्यांनी, ते अक्षर म्हटल्यावर. ज्ञानदेव म्हणता, ज्ञानदेव देतो नाही, ज्ञान देव देतो. आणि मग काय होतो, वासुदेव होतो, अखंड वदनीव देतो. वासुदेव होतो, फक्त एक म्हटल्यावर होतो. काय काय गंमत आहे बघा, म्हटल्यावर होतो. काय हे बघा, अंतरपाठ असतो तोपर्यंत भटजी म्हणत असतो, तो अक्षरावात असतो, पण अंतरपाठ खाली आल्या म्हणायची गरज नाही, झाली. नीट लक्षात घ्या. काय म्हणायचं ते नीट लक्षात घ्या. ही माऊलीची ताकद आहे. काय म्हणून अभंग काय आहे, सर्व सुखाची लहरी. काय सर्व म्हटलं महाराज नाथ बाबांना म्हटलं क्या बात आहे, क्या बात आहे. या एका शब्दातच पूर्ण अभंग आहे. सर्व सुखाची लहरी. काय तुमच्या आमच्या जीवनामध्ये जर ही लहर नसती, एकच सांगतो, लाटेत वाहून गेलो असतो. काय लाटेमधनं पोहणं कठीण असतं, पण लहरीचा आनंद घ्यायला मजा असते हो. देव लाट आहे, संत लहर आहेत. काय ती लाट तुम्हा आम्हाला कधी गिळून जाईल, काळू न म्हणे हाटू. कळली का लाट.
काय कळली का लाट? कधी घेऊन जाईल आपल्याला कळणार नाही, पण लहर आहा हा अहो नुसतं असं पडून राहायचं. जे पट्टीचे पोहणारे असतात ना काय नुसते पडतात, तसं माऊली बरोबर आहे म्हटल्यावर पडोनी राहीन ते ठाई, उगाच संतांची पायी, न मागे न करी काही, तुझी आण गावी ठोबा, पडोनी राहीन. आमचे दादा महाराज म्हणायचे दरबार में पडे रहना. काय दरबार में? तुम्ही म्हणाल चिन्मय महाराज आज कशाला आला इकडे? पडे रहना. काय पडे रहना, दरबार में पडे रहना, धक्का धनी का खाय. बघा ताकद. दरबार में पडे रहना, धक्का कोणाचा भी खाय नाही, धनी का खाय. एक दिन ऐसा आएगा सब जन्म का काम हो जाएगा. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. सर्व सुखे आजी येथेची ओळली, सर्व सुखे आजी येथेची ओळली, सुखे आजी येथेची ओळली, सर्व सुखे आजी येथेची ओळली. संतांची देखील चरणांभुजे, संतांची देखील चरणांभुजे, संतांची देखील चरणांभुजे. सर्व काळ होतो आठवीत मनी, सर्व काळ होतो आठवीत मनी, सर्व काळ होतो आठवीत मनी, सर्व काळ होतो आठवीत मनी. विठली ते धनी येणे काळे, विठ्ठल ते धनी येणे धान, विठ्ठल ते धनी येणे धान. सर्व सुखे आजी येथेची ओळली. जीवनामध्ये सर्व सुखाकडे जावं लागतं. संतांच्या दरबारात या, सर्व सुख तुमच्याकडे येतील. हा नीट लक्षात द्या. ही वाणी उलटी आहे, ही लहर उलटी आहे. जगामध्ये सुखाच्या मागे पळणारे तुम्ही आम्ही. अहो साधू संताच्या पांडुरंगाच्या मागे पळा, हा तुम्हाला पळायचीच गरज पडणार नाही. हा सर्व सुखे आजी हा ती आली. नीट बघा. जीवन सुखाच्या मागे धावण्यामध्ये गेलंय. अहो मला सांगा, इकडे बसलेले तुम्ही आम्ही पैकी कोणाला सुख नकोय? हा कोणाला नकोय? सुख नसलेला एक जीव नाही. पण ह्याच्यामध्ये एक गंमत आहे. काय आपण जातो सुखाच्या मागे? का जातो? काय मला नेहमी वाटतं, काय आपण सुखाच्या मागे सगळे पळत असतो. का पळतो बरं? काय मला एक सांगा. ज्याला मूळ सुख माहिती तो सुखाच्या मागे धावेल, बरोबर आहे की नाही? ज्याला सर्व सुख माहिती तो सर्व सुखाच्या मागे धावेल. म्हणजे उपजतच आपल्यामध्ये काहीतरी चव आहे, बरोबर आहे की नाही? म्हणून उठल्या उठल्या काहीतरी शोधतोय आपण. शोध कशाचा घेतो? जे आहे, ज्याची ओळख आहे, ज्याची जाण आहे, त्याचाच शोध घेतो नाही का? जे माहिती नाही त्याचा शोध का घेणार? म्हणून प्रत्येक गोष्टीची चव माणूस घेतो आणि बघतो, ही गोडी इथली आहे का? लक्षात आलं का काय म्हणतोय मी? काय सफरचंद पहिलं आपण चाखत नाही, पण पहिलं चाखल्यावर काय बोलतोय लक्षात आलं का? हा कधी सफरचंद ग्राह्य झालं? त्या सफरचंदाची चव जेव्हा आतमधून म्हटलं दिस इज ओके, काय हीच ती चव म्हटल्याबरोबर ग्राह्य आहे. पण जी चव आवडत नाही. अहो महाराज, मी एकदा एक माणूस बघितला. आंब्याचा सीझन होता, मे महिना होता. आम्ही कौतुकाने त्याच्यासमोर आंबा ठेवला. त्यांनी आंबा तोंडात टाकला आणि वाकडं केलं तोंड. म्हटलं बाबा पहिलाच तू बघितला? काय मला खूप राग आला. म्हटलं अहो एवढा जगातला सर्वश्रेष्ठ फळांचा राजा, एवढा आंबा तुला आवडत नाही बाबा? काय म्हणा? नाही म्हणाले महाराज.
नीट लक्षात घ्या, प्रत्येकाबरोबर सुखाची चव स्वयंभू आहे. चव कोणाला फळ वेगळं आवडत असेल, फुल वेगळं आवडत असेल, चव वेगळी आवडत असेल, पण सुख तेच आवडतं. आता पुढची गंमत आहे का, सफरचंद खा, आंबा खा, ठेचा खा, पिठलं खा, नाहीतर पनीर खा, प्रत्येकातनं जे सुख मिळतं, काय मुख्य विषय पंचविध जाण, शब्द स्पर्श रूप रसगंध, त्याची गोडी तो परमानंद आत्मविद नर जाणे ती. विठ्ठल 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 विठ्ठल. मुख्य विषय पंचविध जाण, शब्द स्पर्श रूप रस गंध, त्याची गोडी तो म्हणजे प्रत्येक विषयात गोडी जी आहे ती विषयाची नाही, परमानंदाची, निज ज्ञानाची गोडी. काय नीट लक्षात घ्या. काय म्हणून वस्तू आवडत नाही, त्याच्यातली गोडी आवडते. जे संत आहेत, जे सत्पुरुष आहेत, ते वस्तू बघत नाहीत, ते गोडी बघतात. आणि तेच महाराज सांगतायत. काय तेच महाराज, मुख्य विषय पंचविध आहेत, पण त्याच्या प्रत्येका मागे जी गोडी आहे ती गोडी विषयातली नाही, परमानंदाची आहे. नाहीतर विषय कधी गोड वाटले असते. काय नीट लक्षात घ्या, विषय कधी गोड वाटले असते. कारण जर गोडी विषयात असेल, काय आमच्या महाराजांचा आवडता दृष्टांत, काय ते म्हणाले, आजारी पडता तेव्हा तोंड येतं, काय आणि तोंड आल्यावर काय होतं, दररोज अगदी आवडीने मसाला दूध प्या, ते गोडच वाटणार. काय पण तोंड आल्यावर प्या, मग बघा तोंड कराल, काय कराल, अगं काय ग आई, आज दुधात साखर नाही टाकली. अरे बाळा टाकली, अरे माझी चुकी नाही, तुला तोंड आले. बर बाळा जाऊ दे, तुझ्या करता आईचा लाड, मी अजून साखर टाकते. पण आईने 10 चमचे साखर टाकली तरी 1 चमच्याची गोडी लागणार नाही, कारण तोंड कडू झालंय. काय नीट लक्षात घ्या. तसे तुम्ही सगळे विषय चाखताय, पण सगळे विषय चाखून सुद्धा आपल्याला मूळची गोडी लक्षात येत नाही. का, तोंड कडू झालंय. काय तोंड कडू झालंय. काय नीट लक्षात घ्या. तोंड कडू का झालंय, कारण आपण आपल्या गोडीकडे लक्ष देत नाही, बाहेरच्याकडे लक्ष देतो. जो अंतरंगाच्या गोडीकडे द्यायचं लक्ष, काय त्याला बाहेरची गोडी वाटत नाही. आणि ज्याला बाहेरची गोडीकडे लक्ष, त्याला आत काय हे ते कळत नाही. काय कळत नाही. एकदा महाराज गंमत अशी झाली, 2 व्यापारी होते, सात्विक होते एकदम. काय दोघही एका गुरुकडे जायचे. काय महाराज हसले, सात्विक आणि व्यापारी. मी पुढे स्पष्टीकरण दिलं, कारण एका सद्गुरूकडे जात होते चांगल्या. काय आणि गेले आणि आशीर्वाद घेतला, आणि दोघांनी दुकान, आणि योग असा दुकान उघडलं ते समोरासमोर. दुकान उघडलं ते समोरासमोर, झालं धंदा सुरू झाला. काय गुरुचा आशीर्वाद जोरात होता, दोघांचाही धंदा जोरदार चालू, हा कोणाचंच कमी नाही. काय आणि असे 1-2 वर्ष निघून गेली, आणि थोडे दिवसांनी असं झालं की महाराज दोघंही आजारी पडले. काय गंमत, दोघंही आजारी. काय दोघंही डॉक्टरकडे तपास घेऊन घेत आहेत, बीपी चेक करतायत. काय सगळं चेक केलं, त्या मशीन मध्ये घातलं, काय सगळं केलं, MRI केला, स्कॅन केले, CT स्कॅन, अमका स्कॅन, सगळं स्कॅन केलं. पण नेमका आजारी कशामुळे पडतात कोणालाच कळेना. डॉक्टर सुद्धा म्हणाले की बाबा आता आमच्या हाताबाहेर.
काय म्हणजे हाताबाहेर जातं ते माऊलीच्या हातात येतं. ते माऊलीच्या हातात असतं बघा. झालं. मग ते दोघंही गुरुनिष्ठ होते. गुरुकडे गेले. ते म्हणाले महाराज असं असं होतंय, आजारी पडतंय. असं आहे काय? ठीक आहे, एक काम करा, उद्यापासनं एकच करायचं, जास्ती काय नाही. तू ह्याच्या दुकानावर बसायचं आणि तू त्याच्या दुकानावर बसायचं. त्या दोघांनाही कळलं. तुम्हालाही काय कळलं? त्या दोघांना सुद्धा काय कळलं नाही. आणि गंमत अशी झाली, दोघंही एकमेकाच्या दुकानावर बसले आणि महाराज गंमत सांगतो काय, दोघंही बरे झाले. दोघंही बरे झाले. शेवटी थोडे दिवसांनी सगळे आपल्या गुरुकडे गेले. ते म्हणाले महाराज आम्ही बरं झालो, पण कसो कसो? ते म्हणाली तुम्हाला वरच्या चवी माहिती आहेत, मला तुमच्या आजची माहिती आहे. तुमच्या आजची चव अशी आहे. काय होत होतं, तुमचा धंदा चालू, त्यांचा धंदा चालू. तुमच्याकडे दुकान कस्टमर येत होते, गिराईक येत होतं, त्यांच्याकडे गिराईक येत होतं. तुम्ही स्वतःची गिराईक मोजत नव्हता, त्याचे मोजत होता. गंमत लक्षात आली का? काय झालं? तुम्ही काय करता, तुमच्याकडे येत होते ते गिराईक मोजत नव्हता, तुमच्याकडे येत नव्हते ते मोजत होता. आणि गडबड त्याच्यात होती. मी जेव्हा आदला बदली केली तेव्हा तुम्हाला दिसू लागलं माझ्या दुकानावर किती गिराईक येतोय. कळलं का? तसं जगाने तुमच्याकडे गिराईक येऊ न येऊ तुम्हाला गिराईक बनवून ठेवलंय. विठ्ठल 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 विठ्ठल. काय झालं? दुसऱ्याकडे बघितल्यावर चव बिघडली. गंमत लक्षात आली का? काय सांगतोय? तुमच्याकडे निजज्ञानाची चव आहे, तुमच्याकडे आनंदाची चव आहे, तुमच्याकडे सुखाची चव आहे, पण दुसऱ्याकडे बघितलं की गडबड झाली. आपलं जीवन ह्याच्यातच व्यर्थ गेलंय. काय म्हणून संतांकडे आल्यावर काय करतो आपण? काय करतो? लोक बोलतात, आता सगळे बोलतात संतांकडे गेलं की मान वाकवली. पण महाराज मान वाकवल्यावर काय होतं? सोपं आहे. काय सोपं आहे? एक तर हनवटी लागते इकडे, पण दुसरी गंमत काय होते माहितीये? आता नजर इकडे, वाकल्यावर इकडे होते. लक्षात आलं का? वाकल्यावर कुठे जाते? एरवी आज जास्तीच चांगली साडी नेसून आली, हातात अंगठ्या बिंगठ्या दिसत आहेत, लय कमवलेली वाटतंय. नजर इकडे, नजर इकडे. पण तीच संतांकडे आल्यावर आत्मसुखाची या गोडिया विटोज एका सकळ विषय संपलं. का? एकदा आत्मसुखावर नजर गेली की बाकीचे सगळे विषय. म्हणून संतांचं काम बाकी काय नाही, चव दाखवणं हे संतांचं काम आहे. सुखाची चव दाखवणं, समाधानाची चव दाखवणं हे संतांचं काम आहे. काय नीट लक्षात घ्या, चवच महत्वाची. आपलं काम काय? चवीशी एकनिष्ठ राहणं हे आपलं काम आहे. बस मूळची जी चव आहे, मूळची जी गोडी आहे, मूळचं जे सुख आहे, त्या मूळच्या सुखाशी संलग्न राहणं. संत बाकी काही करत नाहीत, वाकवतात बस. काय फक्त वाकवतात. मूळचं सुख दिसलं, मूळचं समाधान दिसलं, बाकी जगाकडे बघायची गरज. विठ्ठल 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 विठ्ठल
माऊलीने जीवनभर काय केलं? आपल्या मूळच्या चवीशी एकनिष्ठ राहिले बस. ऋणू झुणू रे भ्रमरा, ऋणू झुणू रे भ्रमरा, ऋणू झुणू रे भ्रमरा, भ्रमरा. सांडितो अवगुण रे भ्रमरा, सांडितो अवगुण रे भ्रमरा, ऋणू झुणू रे भ्रमरा, ऋणू झुणू रे भ्रमरा. सांडितो अवगुण रे भ्रमरा, सांडितो अवगुण रे भ्रमरा, ऋणू झुणू रे भ्रमरा, ऋणू झुणू रे भ्रमरा. चरण कमळ दळू रे भ्रमरा, चरण कमळ दळू रे भ्रमरा, चरण कमळ दळू रे भ्रमरा, चरण कमळ दळू रे भ्रमरा. भोगितो निश्चळू रे भ्रमरा, भोगितो निश्चळू रे भ्रमरा, ऋणू झुणू रे भ्रमरा, ऋणू झुणू रे भ्रमरा, ऋणू झुणू रे भ्रमरा, ऋणू झुणू रे भ्रमरा. अरे भ्रमरा, अरे भ्रमरा, प्रत्येक फुलावर बस, हरकत नाही, पण फिरून फिरून मूळच्या गोळीवरच थांब बर का. त्या फुलांना सुवास ज्या चरण कमळावर आहे त्या चरण कमळावर येऊन बस. नीट लक्षात घ्या, महाराज जागा दाखवून घेतात. बसायचंय ना, भ्रमराला सोपं नसतं, सोपं नसतं. तो बसला, आपलं असंच होतं काय, आपण हे सगळे भ्रमरच आहोत. उडत उडत जातो, कुठल्या तरी फुलावर बसतो आणि आपल्याला कळतच नाही वेळ कुठे जातो. काय कधी सूर्यास्त होतो आणि सूर्यास्त झाल्या झाल्या जास्ती वाढवत नाही, आपोआप पाकळ्या मिटतात. आणि तो भ्रमर आतल्यात काय, ज्या कमळावर बसल्यावर जीवन संपतं अशावर बसू नका, अशावर बसा ज्याच्यावर जीवन मिळेल. चरण कमळ भोगितून निश्चळू, निवांत आवडीने घे, आवडीने भोग. म्हणून माऊलींनी ही चव कधी सोडली नाही. काय म्हणून जीवनामध्ये कुठलाही प्रसंग आला, कितीही त्रास झाला, तरी माऊलीला चव मिळाली नाही, माऊलींनी चव दाखवली. 14 विद्या 64 कला, अवगत होती सकळा, परी चित्ती नाही एक प्रेम कळा त्या विकळा अवघ्याची. काय 1400 वर्षाचा चांगदेव महाराज 1400 वर्ष जगला आणि चवच कळली नाही. काय 1400 वर्ष जगला, चवच कळली नाही. आणि आज 14 वर्षाच्या मुक्ताबाईंनी चव दिली त्याला. नीट लक्षात घ्या, चव कळण्याकरता तपश्चर्या मोठी असायची गरज नाही, संतांच्या द्वारातच आलं पाहिजे. नीट लक्षात घ्या, इकडेच मूळ चव आहे. काय इकडेच मूळ चव आहे. अहो ही मूळ चाव चाखायला एकमेव स्थान असे की जिकडे देव येतात. नीट लक्षात घ्या, काय स्थान आहे, काय काय स्थान आहे. म्हणून ज्या स्थानामध्ये
प्रभूला आनंद. काय मजा आहे हो त्या चांगदेवाचं. अजून आठवलं मला. काय बिचारा डोळे झाकून बसायचा, काय उठायचा, संजीवनी मंत्र म्हणायचा आणि लोक जिवंत व्हायचे. काय आमची मुक्ताबाई आली तिकडे, हाड मेल्या. काय हाड मेल्या बैला म्हटल्या उठले सगळे. मुक्ताबाई कुठली चव दिली? ती म्हणाली ही मुक्त अवस्थेची चव ज्ञानाकडनंच मिळाली आहे. ही मुक्त अवस्थेची चव ज्ञानाकडनंच मिळाली आहे. नीट लक्षात घ्या. काय म्हणून चव शोधा, विषय शोधू नका. प्रत्येक विषयामधनं, प्रत्येक भोगामधनं निज ज्ञानाची चव शोधा. आणि खरं सांगू का, विषय कुठला का असे ना, आहे चव त्याचीच. काय मुख्य कुठला का असे ना विषय. काय आता विषय भोगायला काय लागतात? इंद्रिय लागतात, बरोबर की नाही? विषय भोग्य न होती ते स्वतः भोग न पवती. विषयाची शक्ती इंद्रियावरते. काय हे माऊलींची अमृतानुभवातली ओव्या आहेत. विषय भोग्य न होती ते स्वतः भोग न पवती. विषयाची शक्ती इंद्रियावरती. ते इंद्रिय प्राणे विण स्वतः न पवती क्षण. इंद्रिय आणि प्राण मने विण स्तब्ध. आता अवघ्याचे अधिष्ठून आले मनासी मनपण. त्या मनाचे ही रूप जाण संकल्प मात्र. त्या संकल्पासी संकल्पपण नसे संकल्प अधीन. त्याचेही अधिष्ठान चैतन्य मात्र. एवं इंद्रियादी विलासले एकले चैतन्य. ते चैतन्य म्हणजे ज्ञान मात्र. विठ्ठल 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 कळली का आमच्या माऊलीची चव? विषय भोग्य न होती. हे अख्ख्या संप्रदायाला ही चव आहे. अख्ख्या संप्रदायाची चव माऊली बसणं आली आहे. नीट लक्षात घ्या. माऊलीने विश्वाकडे बघितलं, माया दिसली नाही. नीट लक्षात घ्या. विश्वाकडे बघितलं, माया दिसली नाही. आमचे महाराज म्हणाले माया मधला एक काना काढा, माय होते. मी बोलतो फक्त कानाकडे बघा, भरपूर झालं. फक्त कानाकडे बघा, भरपूर झालं. कृष्णी वेधिली विरहिणी बोले. कृष्णी वेधिली विरहिणी बोले. कृष्ण वेधिली विरहिणी बोले. कृष्ण वेधिली विरहिणी बोले. चंद्रमा करीतो उभा रागे माये. 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 नलवा चंदनून खाली विंगण वारा. नलवा चंदनून खाली विंगण वारा. नलवा चंदन घाली जनवारा. नलवा चंदन घाली जनवारा. हरि विण शून्य शेजारुगे माये. माझे जीविते तुम्ही काहो नेणार. माझे जीविते तुम्ही काहो नेणार. हरविन शून्य शेजारुगे माये. माझे जीविते तुम्ही काहो नेणार. माझे जीविते तुम्ही काहो नेणार. माझा बळिया तो पंढरी राणा गे माये.
माझे माझे हा महाराज म्हणतात माझी ही चव का नाही ओळखत तुम्ही? माझे जीवीचे तुम्ही का हो नेणा. का हो कळत नाही हो? एवढी चव देतोय तुम्हाला, हा एवढी चव देतोय, पण असून सुद्धा कळत कसं नाही? माझा बळीया, माझा बळीया तो. म्हणून जगाकडे बघतायत पण पांडुरंग दिसतोय, विषयाकडे बघतायत पण चैतन्य दिसतंय. म्हणून महाराज बोलतायत विषय वाईट नाहीयेत, विषयाकडे बघण्याची दृष्टी चुकीची आहे. विषयामधला रस नाहीये, हा माझ्या प्रभूचा रस आहे. विषय भोग्य न होती, ते स्वतः भोग न पावती. विषय स्वतः भोग पावत नाहीत, ते ग्रहण करायला इंद्रिय लागतात. काय आता इंद्रियाचं सांगितलं, जीभ आहे, चव नाही, म्हणजे इंद्रिय सुद्धा पुरली का? आता पुढची गोष्ट, इंद्रिय आहेत, प्राण नाही. ती इंद्रिय प्राणे विण स्वतः न पवती चरण. इंद्रिय आणि प्राण मने विण स्तब्ध. काय कसं आहे बघा, सुंदर कशी लिंक सांगितली आहे. लोक आता कोमा सांगतात, अमक सांगतात, समक. कोमा म्हणजे काय? मन संपणं म्हणजे कोमा. काय म्हणजे काय? लक्षात घ्या. काय होतं? इंद्रिय आहे, प्राण आहे, पण चालवणारं मन नाही. इंद्रिय प्राणे विण स्वतः न पवती. इंद्रिय आणि प्राण मने विण. आता अवघ्याची अधिष्ठून, काय सुंदर वर्णन आहे बघा. अवघ्याची म्हणजे पूर्ण शरीराचं अधिष्ठान मन. अवघ्याची अधिष्ठून आले मनासी या मनपण. त्या मनाचे रूप जाण संकल्प मात्र. काय आता बघा, ह्याच्यामध्ये सुद्धा खोच कशी आहे नीट लक्षात घ्या. महाराज काय म्हणतात? मनाचे अधिष्ठान संकल्प मात्र. आपण काय ऐकतो? मन काय करतं? संकल्प विकल्प करतं, ते बरोबर आहे की नाही? मग महाराजांनी मन विकल्प करतं तर मांडलं का नाही? मला सांगा की महाराजांना मन कळत नव्हतं का? संकल्प विकल्प कळत नव्हतं का? मग का नाही सांगितलं संकल्प आणि विकल्प? फक्त संकल्प मांडला का? नीट लक्षात घ्या. काय आपल्या दृष्टिकोनातून गोष्टी चांगल्या होतात, वाईट होतात, संकल्प होतो, विकल्प होतो, पण सुचवणारा पांडुरंग आहे, तो संकल्पच आहे. जो स्फुरतो, ज्या ठिकाणावरून स्फुरतो, मूळ ब्रह्म जेव्हा स्फुरत, संकल्पाशिवाय काही स्फुरतच नाही. म्हणून वेगळा शब्द वापरायची गरज नाही, संकल्पच. काय अवघ्याची अधिष्ठून आले मनासेही मनपण. त्या मनाचे रूप जाण संकल्प मात्र. त्या संकल्पाशी संकल्पपण नसे संकल्प अधीन. सत्य संकल्पाचा दाता संकल्प देतो कोण? चैतन्य. एवं एवं इंद्रियादि विलासले, विलासले एकले. म्हणून इंद्रिय जो विषयाचा विलास भोगतायत, तो विषयाचा विलास नाही, चैतन्याचा विलास आहे. विठ्ठल 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 म्हणून दिसतोय विषय पण आहे चैतन्य. दिसतोय जग पण आहे पांडुरंग. दिसतोय चिन्मय पण आहे बाबा महाराज. काय हा दिसतोय, दिसतोय ह्याच्याबद्दल चूक, पण त्याच्यामधली गोडी माऊलीची आहे, त्याच्यामधली ताकद माऊलीची आहे. आत्ता आमची जी श्रद्धा आहे तुटकी मोठकी काय का असे ना, ती श्रद्धा म्हणण्या इतकी सुद्धा ताकद त्यांचीच आहे. आज इकडे येणं येण्याकरता नाही हो, पडण्याकरता आलो.
माऊलीच्या पदरात जावं. इकडे आईच्या पदरामध्ये येऊन काय मागणं मागता हो? आई दूध पाजायला तयार आहे आणि तुम्ही मागणं मागताय. इकडे काही मागायला आलो नाही. तुझी सेवा करीन मनोभावे. बस बस. त्या आमच्या महाराजांनी आयुष्यभर प्रत्येक रक्ताचा कण जो वेचला तो या संप्रदायाच्या प्रसाराकरता आणि सेवेकरता वेचला. माऊलीकडे आज नाही म्हटलं तरी एवढंच मागणं मागायला आलोय की जसा त्यांचा प्रत्येक कण तुमच्या सेवेत गेला तसा आमच्याकडचा प्रत्येक रक्ताचा थेंब प्रत्येक कण तुमच्या सेवेत जाओ हीच माऊलीच्या चरणी प्रार्थना आणि सेवा माऊलीच्या चरणी अर्पण करतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. 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 ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली. महाराज 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. बाप दादाई माऊली आई अप्पाई माऊली. बाप दादाई माऊली आई अप्पाई माऊली. बाप दादाई माऊली आई अप्पाई माऊली. बाप दादाई माऊली आई अप्पाई. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हित आहे. ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे आई. ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. ज्ञान तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम.